बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज आपण बनवूया इंडिपेंडेंट डे स्पेशल सांदनची रेसिपी। सगळ्यात पहिले सगळ्यांना हॅपी इंडिपेंडेंट डे। त्यासाठी 2 किलो बघा मी चावलांना धावलेल्या चावलांना पिसून घेतला दरदर असा, आणि त्याशीच पाव किलो मी खोईला काढला। ऐसा जरा जरा कण खोईला काढून घेतला पाव किलो, आणि 2 नारळ खवणले, त्यातलं गरम पाणी टाकला, आणि पहिले गरम पाण्याचा एक दूध काढून घेतला, आणि मग मिक्सरला लावून त्याचा एक दूध काढून घेतला। असे 2 दूध मी काढून घेतले। त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट बघा, रवा, खंबीर, 2 तराचा दूध आपण जो काढला तो, अंडी आणि आपला पीठ। आता हा खोईला पाणी ठेवला बघा मी, आणि त्यातलं मीठ टाकला, त्यातलं ती खोई टाकली काढलेली आपली, तिला बेस शिजून घ्यावायची खोईला, आणि तिला दामात द्यावायची 5 मिनटं। जशी दामात देऊ तशी थंड करून डब्यात टाकायची। डब्यात टाकली का मग तिला थंड करायची। थंड केल्याच्या बाद त्यातलं टाकायची साखर। साखर मी आहे 800 ग्राम घेतलेली आहे 2 किलोला आमच्या हिसाबातलं, आणि 2 अंडे टाकले, बेस फेटून घेतला ह्यांना, म्हणजे असा मिक्स करून घेतला बेस। आणि आता मिक्स केल्याच्या बाद आपण पहिला जो दूध काढतो ना निघल्या चावाचा, तो दूध पहिले टाकला, तो मिक्स करून घेतला, आणि मग त्यातला थोडा थोडासा कण आपला तो टाकत गेलो, मिक्स करत गेलो। असं हाताने मिक्स करायचा, याला चम्मचने ह्याला जमत नाही, तेव्हा हाताने मिक्स करायचा बेस। आणि मग तो पाव किलो रवा होता ना तो टाकायचा, यातला रवा पण मिक्स करून घ्यावायचा। आणि जो मगशी बघा दूध होता ना डबल दुसरा मिक्सरला पिसून आपण काढलेला दूध तो टाकायचा, यातला खंबीर टाकायचा, आणि बेस असं हाताने मिक्स करून घ्यावायचा। असं जितका हाताने बेस मिक्स कराल तितके सांदन तुमचे मस्त स्पंजी पण येतील। हा बघा असा मिक्स करायचा। आता ठाकून ठेवायचा 5 ते 6 घंटे। 5 ते 6 घंटेच्या बाद हा बघा पीठ आपला मस्त असा आलेला आहे, वरती बबल्स मस्त आले नाहीत। मी हे सांदन वाटे रेडी करून घेतल्या नाहीत, त्यातलं एक एक करून आपण आपला पीठ टाकायचा। आणि मी साचा पहिलेच स्टीम करत ठेवला होता, पाण्याला आवड आल्याबरोबर मी सांदन वाट्या लावल्या, आणि सांदन बघा मस्त असा 15 मिनिटांनी सांदन आपल्या रेडी झाले माशाल्लाह। हात लावून बघायचा, चिकटला ते रेडी नाही झाले नाहीत, नाही चिकटला ते समजायचा रेडी आहेत। आता मस्त थंड करून घ्यावायचा आणि काढून घ्यावायचे यांना। हे बघा अशी मस्त मगशी फुरशी एकदम परफेक्ट बनतात ह्या पद्धतीने बनवले होते। थोडेसे इंडिपेंडेंट डे स्पेशल आहेत म्हणून मी कलरचे पण थोडे सांदन बनवले, तिरंग्याच्या कलरचे। हे बघा मस्त असे माशाल्लाह सांदन रेडी झाले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। सगळ्यांना डबल एकदा हॅपी इंडिपेंडेंट डे।